तुम्हाला असे तेल माहीत आहे का, ज्याचा वापर आपण भरपूर ठिकाणी करू शकतो? केसांच्या वाढीसाठी, केस लांब आणि दाट होण्यासाठी, आयब्रोज दाट होण्यासाठी, शिवाय डोळ्याखालील डार्क सर्कल कमी करण्यासाठी, चेहऱ्यावरील रिंकल्स कमी करण्यासाठी आपण या तेलाचा उपयोग करतो. आणि ते आहे इथे तुम्हाला एरंडेल ऑइल आणि कोकोनट ऑइल या दोनच गोष्टी यूज करायच्या आहेत. 3 चमचे एरंडेल ऑइल घ्यायचे आहे आणि 2 चमचे तुम्हाला कोकोनट ऑइल घ्यायचे आहे. इथे व्हिडिओ खूप लेंदी होत आहे, त्यामुळे इथे स्किप केलेले आहे, तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे मेजरमेंट घ्या. इथे पाणी गरम करून त्यामध्ये हे ऑइल ठेवायचे आहे आणि गरम करून घ्यायचे आहे. हे ऑइल खूप चिकट असते, त्यामुळे ही प्रोसेस विसरू नका. इथे झालं माझं ऑइल रेडी, ते आपण अप्लाय करून बघूया. त्याची कन्सिस्टन्सी पहा. हेअर्स लांब आणि दाट करण्यासाठी तेलाचा खूप जास्त फायदा होतो. कित्येक जणांना हे तेल वापरण्याची योग्य पद्धत माहीत नसते. हे तेल नुसते कधीच यूज करायचे नाही. तुमचे हेअरफॉल होत असेल तर कोमट तेल एरंडेल तेलाने हेड मसाज करावा. यामुळे खूप कमी हेअरफॉल होतो आणि आपले हेअर स्मूथ आणि शायनी होतात. पायाच्या टाचांना भेगा असतील तर पाय स्वच्छ क्लीन करून या तेलाने मसाज करा. त्यामुळे तुमच्या टाचांच्या भेगा भरून निघतात. हे तेल आयुर्वेदाने दिलेल्या अत्यंत महत्त्वाची देणगीच आहे. या एरंडेल तेलामध्ये तुम्ही सॅनोल फ्लुइड असते, ते सांध्यांमध्ये जिथे वंगण असते त्याची गुणवत्ता सुधारते. बरेच जण सांगतात स्काल्पमध्ये तेल लावायचे नाही. असे काहीही नाही. आपले हेअर्सला वीकमध्ये 2 टाईम तुम्ही ऑइलिंग करायचेच आहे. ऑइलिंग करणे हे हेअर्स वाढीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हे ऑइल लावून तुम्हाला फुल नाईट ते ठेवायचं आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला कोणत्याही माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश करून घ्यायचे आहेत. इथे झाले माझे ऑइल अप्लाय करून व्यवस्थित पॅकअप करून घ्यायचे आहे. हे ऑइल तुम्ही यूज करा, नक्की तुम्हाला रिझल्ट येईल. तर हे ऑइल मी 1 इयर झाले यूज करते. मला खूप चेंज दिसलेला आहे. माझे पण हेअर्स खूप ड्राय आहेत आणि खूप हेअर्समध्ये तुम्हाला ग्रोथ जाणवेल आणि खूप शायनी आणि सिल्की दिसतील. हाय हॅलो, काल रात्री मी तुम्हाला एरंडेल तेल आणि कोकोनट ऑइल मिक्स करून दाखवले होते. तर माझे केस इथे बघू शकता किती कर्ली आहेत, पण इथे हात माझा स्मूथली आतमध्ये जात आहे. खूप बेनिफिट्स आहेत या ऑइलचे आणि तुम्ही बघू शकता किती छान याचा रिव्ह्यू आहे. तर मी इझी याला कोम करू शकते. वरतून खालीपर्यंत माझा हात इझिली खाली येत आहे बघा. इथे मी हेअर्स ड्राय केलेले आहे. तुम्ही बघू शकता किती शायनी आणि सिल्की झालेले आहेत.